ओबीसी रिझर्वेशन शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटवरून संपलेला असेल, कारण तो एक मिनिट शिक्षण आणि नोकऱ्यामधून संपलेला असेल, कारण तो मराठा समाजाबरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, गावगड्यातला एखादा घिसाडी असेल, पारधी असेल, गावगड्यातला एखादा नाभिक असेल, गावगड्यातला एखादा कुंभार असेल, तो कसा कॉम्पीट करू शकतो या प्रश्नाचं उत्तर सामाजिक न्यायाचा कैवार घेतलेल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांना माझा सवाल आहे. जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, त्याच्या जोडीला पाटील इनामदार बसणार, हा कुठला न्याय आहे महाराष्ट्रामध्ये? बघा मी काय म्हणतोय, मुख्यमंत्री कोणीही असोत, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची तर जबाबदारीच आहे की जस्टिस सुधीर शिंदे यांचा जर अहवाल ॲज इट इज जर स्वीकारला तर महाराष्ट्रातला ओबीसी संपलेला आहे आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येते. ओबीसी आरक्षणामध्ये एवढ्या बहुसंख्येने जर मराठा समाज इन्क्लूड होत असेल, बॅकडोअर इन्क्लूड होत असेल, लिगल ॲस्पेक्ट नसताना, घटनेला मान्य नसताना, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसताना, जर या कुणबी नोंदींच्या द्वारे जर अशा पद्धतीनं जर एवढी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात इश्यू केली जात असतील तर इथून पुढे ओबीसीचा एकही महापौर, एकही झडपी अध्यक्ष, एकही पंचायतीचा सभापती होणार नाही. कारण माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिंदे बंधू असतील, त्यांच्याही घरामध्ये कुणबीचं सर्टिफिकेट आहे, अंबादास दानवेंच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे. या महाराष्ट्रामधले एवढे आमदार आणि खासदार आणि मंत्री, त्यांची माझ्याकडे यादी आहे की त्यांच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे. जो समाज खासदार म्हणून रिपीट अगेन अँड अगेन निवडून जातो, ज्या समाजामधले मंत्री म्हणून रिपीट अगेन अँड अगेन निवडून जातात, ज्या समाजामध्ये या महाराष्ट्रामधले 70 ते 80% निर्णायक पदं ज्या समाजाच्या हातामध्ये आहेत, तो समाज जर बॅकडोअर जर या ओबीसीच्या आरक्षणामध्ये एंट्री करत असेल तर महाराष्ट्रातलं आरक्षण कसं वाचतंय आणि ओबीसींना त्याचा कसा सामाजिक न्याय भेटतोय याचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, माननीय छगनरावजी भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, दत्तामामा भरणे असतील, जयकुमार गोरे असतील, आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण. मी खूप जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा, गावगाडा चालवणारा, व्यवस्थारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये इन्क्लूड झाला तर गावगाड्यातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार, कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात. भरणे मामा असोत की बावनकुळे असोत, पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत, तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मतं दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भातलं. त्याच महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही, पण बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, तमिळनाडूमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, उत्तराखंडमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, तेलंगणामध्ये तसं एक्झर्शन सुरू आहे. पण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारा महाराष्ट्र मात्र महाराष्ट्रामधल्या प्रकरणांसंदर्भात हे जजमेंट येऊन सुद्धा आजपर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून, सोशो इकॉनॉमिकल स्टडी करण्याच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचलायला तयार नाही. इथंच ओबीसीच्या बाजूनं कोणीही नाही अशा निष्कर्षापर्यंत मी पोहोचलोय. असं जर झालं तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट या महाराष्ट्रामध्ये होतोय. सर्वोच्च न्यायालयानं 500-600 पानाचं जजमेंट दिलेलं आहे. गायकवाड आयोगानं ज्या शिफारशी किंवा ज्या मराठा समाजाला ओबीसी रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जे काही एक्झर्शन केलेलं होतं त्या संदर्भात तो कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतोय. राज्य मागासवर्ग आयोगाने आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं होतं. त्या घटनात्मक आयोगाच्या निर्णयाचं उल्लंघन होतंय. जो कॉन्स्टिट्यूशनल आयोग आहे, ज्यांना एखाद्या कम्युनिटीला एखाद्या रिझर्वेशनमध्ये इन्क्लूड अथवा एक्सक्लूड करायचा अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे,
त्यांच्या मताशिवाय आणि त्यांच्या अभ्यासाशिवाय कुणालाही इन्क्लूड होता येत नाही. त्या आयोगाचं करायचं काय, त्या आयोगाचं महत्त्व काय? का तो आयोग तुम्ही मानत नाही आहात? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही मानत नाही आहेत का? राजकारणाच्या जोरावरती, मतपेटीच्या जोरावरती, झुंडशाहीच्या जोरावरती तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आहात. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, काल जे लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे, निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं, आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत, ही जर जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये 8,25,851 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये. त्याचबरोबर 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि 58,82,365 नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे. आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा DNA ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेतपत्रिका, आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा. एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे. मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे. आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झाला आहे म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना, SBC प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं हक्क आणि अधिकार बचावासंदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये ओबीसीचे आमदार, मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा ओबीसी बांधव बसतील. त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित घेईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.